नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी विजय बांबर्डे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या डिजिटल आणि युट्यूब प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. ॲज यू हॅव सीन अबाउट द इमेज की आपण आज रेशो प्रोपोर्शनचे जे क्वेश्चन्स आहेत, रेशो प्रोपोर्शनचा जो सेकंड पार्ट आहे, मेन्स लेवलचे काही क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो लेट्स सी की वन बाय वन जे क्वेश्चन्स आहे जे बेसिकली मेन्स लेवलमध्ये विचारले जातात आणि बेसिकली आजच्या ज्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत, या काही कन्सेप्ट आपल्याला इव्हन जेव्हा आपण रेशिओ प्रोपोर्शनचे डीआयचे प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करणार आहोत, इव्हन त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला हे प्रश्न किंवा ह्या कन्सेप्ट ज्या आपण आज बघणार आहोत आजच्या मेन्स लेवलच्या पार्टमध्ये, ते आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहेत. सो कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण रेशिओ प्रोपोर्शनचे क्वेश्चन्स जे मेन्स लेवलला बेसिकली काही ठिकाणी 1.5-2 मार्काला 1 मार्कला विचारले जातात, असे काही क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी वन बाय वन या ठिकाणी बघूयात. चला, ओके, चलो फाईन. जसं की तुम्हाला बघताय तुम्ही, रेशो प्रोपोर्शन मेन्स लेवल हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला या ठिकाणी वन बाय वन आता बघायचा आहे. चला, पहिला जो क्वेश्चन आहे, तो पहिला क्वेश्चन कुठला आहे, तो क्वेश्चन आपण आता या ठिकाणी डिस्कस करूयात. द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ अ सन अँड हिज फादर इज 1:5 अँड दॅट ऑफ हिज मदर अँड फादर इज 4:5. पहिलं स्टेटमेंट झालंय. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ते म्हणतात की आफ्टर 2 इयर्स द रेशो ऑफ द एज ऑफ द सन टू दॅट ऑफ हिज मदर बिकम 3:10. देन व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ द फादर. बघा, क्वेश्चन मी तुम्हाला कालही बोललो होतो की क्वेश्चनची लेंथ जर जास्त असेल तर त्या ठिकाणी असं घाबरून जाण्याची कुठलीही गरज नाहीये, जर लेंथ जास्त असेल त्या क्वेश्चनची तर. तर मग काय करायचं बघा, आता क्वेश्चन जरी मेन्सचे असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कन्सेप्ट, ज्या बेसिक कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत ऑलरेडी, मग त्या बेसिक कन्सेप्ट मी सांगताना सांगितल्या होत्या. ह्या बेसिक कन्सेप्ट आपण प्री लेवल, मेन्स लेवल, मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवल किंवा कुठल्याही टाईपचे डीआयचे सुद्धा इव्हन क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याच बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी फॉलो करायच्या असतात. तर तोच एक पार्ट या ठिकाणी आहे. आता प्रश्नाची सुरुवात करताना तुम्ही या ठिकाणी बघा की प्रश्न कशा प्रकारे आपल्या समोर प्रेझेंट केलेला आहे. आता सुरुवात दिली त्यांनी की रेशो दिलाय, प्रेझेंट रेशो दिलाय सन आणि फादरचा. चला, ओके, फाईन. मी इथं रेशो घेतो बघा. सन इज टू फादर, सन इज टू फादरचा रेशो सिम्पली आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 1:5. ओके, अँड दॅट इज मदर इज टू फादर. आता देताना मदर इज टू फादर दिलाय, पण आपण घेताना कसं करायचं, त्याला फादर इज टू मदर घ्यायचं. तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथे आपण काय कुठली कन्सेप्ट यूज केली आहे. इथे आपण कन्सेप्ट यूज केली आहे इज टू बी आणि बी इज टू सी. हा जो फॉर्मॅट आहे तो सन इज टू फादर, फादर इज टू मदर. आता मदर इज टू फादरचा 4:5 दिलाय, म्हणजे फादर इज टू मदरचा काय होणार, इट इज 5:4. आता आपल्याला यांना कॉमन करायचंय, फादरला कॉमन करायची गरज नाही, ऑलरेडी दिलंय. म्हणजे इथं आपल्याला जर रेशो बघायचा असेल तर सन इज टू देन फादर इज टू मदरचा जो रेशो आहे, तो रेशो आपल्याला सिम्पली या ठिकाणी मिळालेला आहे 1:5:4. चलो, 1:5:2 इथपर्यंत आपण आता आलोय, इथपर्यंत. ओके, आफ्टर 2 इयर्स म्हणले त्यांनी. आता आफ्टर 2 इयर्स द एजेस ऑफ द सन टू दॅट ऑफ हिज मदर बिकम्स 3:10. म्हणजे तो रेशो आहे तो 3:10 होणार आहे आफ्टर 2 इयर्स. आता आपण जी कन्सेप्ट ऑलरेडी बघितली होती, कुठली इक्वल रेशो करायची फॉर इक्वल रेशोज. मागचा पार्ट जर तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये मी 3 कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या होत्या. कुठले एजेसचे जे प्रॉब्लेम होते, त्या एजेसच्या प्रॉब्लेममध्ये मी 3 पार्ट तुम्हाला सांगितले होते. पहिली मेथड जी आपण या ठिकाणी बघितली होती, दॅट वन इज द ट्रेडिशनल मेथड ऑब्विसली. त्याच्यामध्ये आपण एक इक्वेशन तयार करत होतो, लिनियर इक्वेशन. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट होता तो होता इक्वल रेशो. बघा, इक्वल रेशोज जो आहे, इक्वल रेशो तो करायचा होता. आणि तिसरी एक शॉर्टकट मेथड आपण त्या ठिकाणी बघितली होती. तर बहुतांश तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी या 3 नंबरला प्रेफरन्स दिला होता. सो विथ द हेल्प ऑफ दॅट 3 नंबर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. कसा बघा, इथे दिलाय सन इज टू मदर. आता सन इज टू मदरचा आताचा जर प्रेझेंट रेशो आहे तो किती दिलाय आपल्याला, 1:4 दिलाय. ओके, फाईन. त्याच्यानंतर आफ्टर 2 इयर म्हणलं, मतलब इयरचा जो आकडा आहे तो दिलाय आपल्याला 2. जो रेशो होणार आहे तो किती होणार आहे, 3:10 किंवा 3/10 असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द प्रेझेंटेज ऑफ फादर. फादरचं प्रेझेंटेज विचारलंय आपल्याला, काही हरकत नाही, आपण काय करायचं, सन काढून घेतला म्हणजे सनच्या 5 पट आपल्याला कोण मिळणार आहे, त्याचे वडील मिळणार आहे. हिज फादर विल बी 5 टाइम्स ऑफ हिज एज. तर आपण काय करायचं, सनचं एज जर या ठिकाणी काढायचं असेल तर आपण बघितलंय, याचा रेशो घ्यायचा आहे 1, मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स घ्यायचे 2, त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय ह्या रेशो मधला डिफरन्स घ्यायचा आहे जो येतो सिम्पली 7, डिवायडेड बाय यांच्यातला डिफरन्स 10 × 10 आणि 4 × 12 यांच्यातला डिफरन्स किती येतो, 2 येतो. म्हणजे 2 जर कॅन्सल झालं तर सन आपल्याला या ठिकाणी किती वर्षाचा मिळालाय, 7 वर्षाचा मिळाला. मग सन जर 7 वर्षाचा असेल तर त्याचे वडील किती आहेत, 5 आहेत. म्हणजे 7 × 5 जर आपण केलं तर सिम्पली यू कॅन जस्ट गेट इट 35 इयर्स. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल.
एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू ऑन द स्क्रीन. सर्व काही तुमच्या समोर आहे. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट्स की मी कशा प्रकारे घेतलंय, जस्ट रिमेंबर वन थिंग, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट, की ज्या बेसिक्स आपण ऑलरेडी बघितलेल्या आहे, त्या बेसिकचा यूज आपल्याला अल्टिमेटली शेवटपर्यंत करायचा आहे. त्या बेसिक कन्सेप्टला विसरायचं नाही. रेकॉर्डेड लेक्चर आहे, ॲज आय यूज टू से, की रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही रिवाइंड करून जे मी काही केलं या ठिकाणी ते बघू शकता. बट इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट द आन्सर. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला सण जर विचारला असता तर त्याचं एज मिळालं असतं आपल्याला 7 वर्ष, वडील विचारले म्हणून 35 वर्ष, आणि जर एखाद्या वेळेस आई विचारली असती तर 4 × 5 जर केलं असतं आपण, तर आपल्याला सॉरी 4 × 7 जर केलं असतं, तर सिम्पली आपल्याला इथे मिळालं असतं 7 × 4 = 28. म्हणजे आईचं एज 28 मिळालं असतं, मुलाचं एज 17+7 मिळालं असतं, वडिलाचं विचारलंय. सो दॅट्स वाय युअर आन्सर मस्ट बी ऑप्शन नंबर बी, 35 इयर्स. ओके फाईन. 3 कन्सेप्ट मी तुम्हाला एजेसचे सांगितले होते, आणि तुम्हाला मी एवढंही सांगितलं होतं की त्याच्यातली जी मेथड आपल्याला प्रॉपरली लक्षात येते, प्रॉपरली चांगली वाटते, सोपी वाटते, तिलाच आपल्याला फॉलो करायचंय. रेस्ट ऑफ द मेथड्सला आपल्याला काय करायचंय, स्किप करायचंय. ओके फाईन. नेक्स्ट प्रॉब्लेम इज देअर. At present, the respective ratio between the ages of A and B is 3:4, and that of the A is to C is 1:2. 6 years hence, the sum of the ABC will be 96 years. Then what is the present age of A? बघा, this question is, या क्वेश्चनची जी एक what we can say that, जी लेवल आहे, इट इज अ मॉडरेट काइंड ऑफ लेवल, मॉडरेट डिफिकल्ट आहे. हा मेन्स लेवलचा क्वेश्चन कन्सिडर नाही करू शकत. दिस काइंड ऑफ क्वेश्चन कम्स इन द पीओ लेवल प्री. सो इन दॅट केस यू शुड हॅव टू नो हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके फाईन. ॲट प्रेझेंट द रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन ए इज टू बी. चलो फाईन. बघा, ए इज टू बीचा जो रेशो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिला आहे 3:4. ओके, नो प्रॉब्लेम. अँड दॅट ऑफ ए इज टू सी. ओके, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. पुढे त्यांनी जो रेशो देताना दिलाय तो ए इज टू सी चा दिलाय. ए इज टू सी आपण काय करणार, त्याला त्याला आपण घ्यायचंय सी इज टू ए घ्यायचंय आपल्याला, कारण आपल्याला ए ला कॉमन करायला सोपं जाईल. ए इज टू सी चा जर एकाच 2 असेल तर सी इज टू ए चा काय होणार आहे, इट इज सिम्पली 2:1. पहिल्याला आपल्याला कॉमन जर करायचं असेल तर इट विल बी 3. आता 1 ला 3 होण्यासाठी मल्टिप्लाय बाय 3 केलं, याला पण मल्टिप्लाय बाय 3 करा. सो इट इज सिम्पली 3×2=6 झाला. 3 × 1 = 3 आहे, सो इट विल बी 4×1=4. आता यांचा जो ऍक्च्युअल रेशो आहे कोणाचा, तो ए इज टू बी इज सी चा, तो रेशो मिळाला आपल्याला 3 त्याच्यानंतर 4 6. मी त्यांना हे जे रेशोज आहेत, हे रेशो मी या ठिकाणी प्रॉपरली केले. इथं सी ए बी होता, इथं ए बी आणि सी केलाय. ओके, पुढे क्वेश्चन काय म्हणतोय, आफ्टर 6 इयर मध्ये 6 इयर हेन्स, ते 6 वर्षानंतर त्यांच्या एजची टोटल 96 होणार आहे. ऑब्विसली 6 वर्षानंतर 96 होणार आहे, म्हणजे आज किती असेल, तर यांच्या तिघांच्या वयातले 6 6 6 वर्ष, म्हणजे 18 वर्ष आपल्याला इथून जर वजा केले तर तुमच्या लक्षात येईल की इथं सिम्पली आपल्याला 78 हे त्यांची काय मिळतो, आताचा सध्याचा एज मिळतो. मतलब 3x + 4x + 6x इक्वल टू, आता हे त्यांचं प्रेझेंट सेटचा रेशो आहे, ज्याची सम आपल्याला मिळाली 78. सो 13x इक्वल टू अगर 78 होता है, सो x इक्वल टू 13×78 होतात. इथून पुढे प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, तो आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ ए. एचं प्रेझेंट एज विचारलं आपल्याला, एचं प्रेझेंट एज आहे 3x. सो सिम्पली 3 × 6 इक्वल टू 18 इयर. अशा प्रकारे ए बी आणि सी, ऑप्शन नंबर सी, ए बी सी यांच्यापैकी कोणाचंही जरी एज आपल्याला या ठिकाणी विचारलं तर काढता येईल. हा रेशो, हा फॉर्मॅट आपण ऑलरेडी प्री मध्ये बघितलाय, हा आपण ऑलरेडी बेसिक्स मध्ये बघितलाय. सो इन दॅट केस आपण अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो, हे लक्षात घ्यायचंय. प्रश्न क्रमांक 2. इफ एनी डाऊट इज देअर, यू कॅन जस्ट रिवाइंड अँड जस्ट वॉच इट अगेन. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही बघू शकता. येस, एक्झॅक्टली. प्रॉब्लेम नंबर 3. Ratio of the present age of Sumit and Anju is 3:4. Okay, fine, no problem. The ratio of the age of Anju 6 years later to the present age of Vikas is 2:1. Okay, no problem. Then also the ratio of the present age of Sumit to the age of Vikas 2 years later is 1:1. Then find the sum of the present age of all of the three in terms of year. बघा, प्रश्न थोडासा आपल्याला फिरवून विचारलेला आहे, बट इट डझंट मॅटर. आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करताना खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. आपण काय करायचं या ठिकाणी बघा, आपण एकदा यांचे प्रेझेंट एज जे आहे, प्रेझेंट एज यांचे मानून घेऊया की प्रेझेंट एजेस, प्रेझेंट एजेस आपल्याला मानायचे. काय मानायचे, सुमित जो आहे, सुमितचं प्रेझेंट एज आपण मानूयात येस ऑब्विसली. त्याच्यानंतर अंजूचं जे प्रेझेंट एज आहे ते अंजूचं प्रेझेंट एज आपण या ठिकाणी मानूयात ए. आणि ऑब्विसली विकासचं जे प्रेझेंट एज आहे, विकासचं पण प्रेझेंट एज आपण या ठिकाणी मानूयात व्ही. आता सुरुवातच त्यांनी दिली की द प्रेझेंट एज ऑफ सुमित अँड अंजू इज 3:4. चला, म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की सुमित इज टू अंजू
अशा प्रकारे जर आपण या ठिकाणी पुट केलं तर सुमित इज टू अंजूचा रेशो मिळाला मला 3:4. दिस इज द फर्स्ट पार्ट. ओके. आता पुढे त्यांनी काय म्हणलंय, याला आपण असंही म्हणू शकतो सिम्पली. आता सुमित आणि अंजू पूर्ण लिहायची गरज नाही आपल्याला. याला म्हणायचं यस अपॉन ये, कारण आपण त्यांना शॉर्टकटमध्ये एज मानलेला आहे, इक्वल टू थ्राईस अपॉन 4. तर सिम्पली आपल्या लक्षात काय येतं या ठिकाणी, की थ्राईस ये इक्वल टू 4 यस. इक्वेशन नंबर फर्स्ट अशी एक इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळाली. हा ये इकडे गेला आणि हा 4 इकडे गेला, तर थ्राईस ए इक्वल टू 4 एस हे मिळालं पहिलं इक्वेशन आपल्याला, जे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. इथपर्यंतचा पार्ट आपला ऑलरेडी झालाय कव्हर. पुढे काय म्हणतात की रेशो ऑफ द एज ऑफ अंजू 6 इयर लेटर. आता अंजूचं प्रेझेंटेज किती आहे? प्रेझेंटेज आपण तिचं ए मानलंय. मग आता आपण त्याला काय म्हणायचं, ए प्लस 6 म्हणजे 6 वर्षानंतर अंजूनी प्रेझेंटेज ऑफ विकास व्ही मानलंय, ते असणार आहे 2:1. बघा, याला जर आपण असं क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की इट विल बी ए प्लस 6 इक्वल टू ट्वाईस व्ही. असं जर आपण या ठिकाणी म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजेच एची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची असेल तर एची व्हॅल्यू मिळेल ट्वाईस व्ही मायनस 6. इक्वेशन नंबर सेकंड. हा झाला इक्वेशन नंबर सेकंड, जो आपण इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे, इथून इथपर्यंतचा पार्ट जो प्रेझेंट एजेस ऑफ विकास लाईक दिस, इथपर्यंत आपण आलोय. आता की अंजू 6 इयर लेटर मतलब ए प्लस 6, कारण अंजूचं प्रेझेंटेज आपण ए मानलंय. अंजू 6 वर्षानंतर आणि विकासचं प्रेझेंट आपण व्ही मानलंय. जर दोनास एक असेल तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं या ठिकाणी की ए इक्वल टू अंजू इक्वल टू ट्वाईस विकास मायनस 6 असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढे अल्सो द प्रेझेंट एज ऑफ सुमित. आता बघा, सुमितचं प्रेझेंट एज आपण येस मानलंय. अल्सो द प्रेझेंट एज ऑफ सुमित टू द एज ऑफ विकास 2 इयर लेटर. मतलब विकास जो आहे तो व्ही प्लस टू आपल्याला घ्यायचा आहे. तो 1:1 मिळणार आहे आपल्याला, म्हणजे सिम्पली 1. तर या ठिकाणी आपल्याला यस इक्वल टू काय मिळाला, यस इक्वल टू मिळाला व्ही प्लस 2. अशा प्रकारे इक्वेशन नंबर थर्ड. या 3 इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला 2 मार्काचा क्वेश्चन ऑब्विसली असणार आहे. 2 मार्क्स. बेसिकली या 2 मार्कचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला अशा प्रकारे जर आपण सॉल्व्ह केला तर काय करायचं सिम्पली, तर मी तुम्हाला एक सांगतो की इक्वेशन जे सेकंड आहे, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन जे थर्ड दिले आपल्याला, यांना इक्वेशन सेकंड अँड थर्ड पुट इन इक्वेशन नंबर 1 मी असं म्हणेल या ठिकाणी. हे 2 इक्वेशन जे आहे या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायचे. काय दिलं इक्वेशन आपल्याला? इक्वेशन दिले आपल्याला थ्राईस ए इक्वल टू 4 एस. आता एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ट्वाईस व्ही मायनस 6 आहे, म्हणून 3 ॲज इट इज घेतला. एच्या जागी आपल्याला काय घ्यायचंय, इट इज ट्वाईस व्ही मायनस 6. ओके फाईन, इक्वल टू 4 ॲज इट इज घ्यायचंय, पण एसच्या जागी आपल्याला घ्यायचंय व्ही प्लस 2. ओके, ब्रॅकेट व्ही प्लस 2 सिम्पली. आता बघा, 3 दुनी 6 व्ही मायनस 6 3 18 होतात, इक्वल टू 4 व्ही प्लस 4 दुनी 8 होतात. 6 व्ही मायनस 4 व्ही इक्वल टू 8 प्लस 18 जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल ट्वाईस व्ही इक्वल टू जर 26 आहे, तर इथं व्ही म्हणजेच विकास मिळालाय आपल्याला 13 वर्ष. बघा, मी या ठिकाणी लिहितो, आपल्याला जो विकास आहे, विकास आपल्याला या ठिकाणी किती वर्षाचा मिळाला? 13 वर्षाचा. आता ही व्ही ची व्हॅल्यू जी आहे ना, ती आपण या इक्वेशन नंबर थर्ड मध्ये जर पुट केली, सो यू कॅन इझिली अंडरस्टँड की यस इक्वल टू व्हॉट, व्ही म्हणजे किती? 13. 13 प्लस 2 म्हणजे जो यस आहे म्हणजे सुमित आहे, तो मिळाला आपल्याला 15 वर्षाचा. चला मी या ठिकाणी पुट करतो. सुमित या ठिकाणी मिळाला आपल्याला 15 वर्षाचा. आता कोण राहिले? आता राहिले अंजू. आता अंजू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. अंजू कॅल्क्युलेट करताना अंजू काय दिली आपल्याला? बघा, अंजू इक्वल टू दिली टॉईस, विकासला टॉईस करून 6 वजा करा. तर विकास किती आपल्याकडे? 13 आहे. ते सिम्पली विकास इक्वल टू काय मिळणार? विकास इक्वल टू, सॉरी, अंजू इक्वल टू काय मिळणार आहे? अंजू अंजू इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? टॉईस विकास. टॉईस विकास किती आहे मग? 13 आहे. त्याच्यातून 6 वजा करायचे, म्हणजे 13 दुनी 26 मायनस 6 जर बघितलं, सो सिम्पली यू विल गेट 20. अंजूचं एज आपल्याला मिळालंय 20. प्रश्न काय विचारलाय? फाइंड द सम. सम विचारले, मी सगळ्यांचं का बरं काढलंय लक्षात घ्या. फाइंड द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ ऑल ऑफ द थ्री. सगळ्यांची बेरीज आपल्याला इथं करायची. 5 आणि 3 8 होतात, आणि हे 4 सगळ्यांचं मिळून जी ऍडिशन मिळाली ती मिळाली 48 इयर्स. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या, दिस इज द क्वेश्चन ऑफ मेन्स लेवल ऍक्च्युली, की ज्याच्यामध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन्स आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने दिलेली नसेल, ती आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या इक्वेशन्स मध्ये जर पुट केली आपण, तर सिम्पली आपल्याला ते लक्ष देतं. आणि लेस दॅन अ मिनिट, 1 मिनिटाच्या आत तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. इफ यू ऑल द कन्सेप्ट रिलेटेड टू द लिनियर इक्वेशन्स, ऑल द कन्सेप्ट यू आर रिलेटेड टू द रेशोज विल बी क्लिअर, then definitely within a 1 minute or less than 1 minute you can just solve the question. ओके, 2 मेन्सचा क्वेश्चन आहे म्हणून खूप काही जास्त वेळ लागेल किंवा सॉल्व्ह होणार नाही असा प्रकार नाही. इझिली यू कॅन जस्ट फाइंड इट आउट द क्वेश्चन. ओके, सो ऑप्शन नंबर डी 48 इयर ही त्यांच्या सगळ्यांची मिळून जी सम आहे, ती सम आपल्याला या ठिकाणी मिळाली. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो या ठिकाणी. चला नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट.
नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आपल्याला म्हणतोय की इन 2015 रेशो ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट टेकिंग ऍडमिशन इन XYZ the states are respectively is 3:5. चला ओके फाईन. X:Y:Z यांचा रेशो दिलाय आपल्याला सिम्पली 3:5:6. नेक्स्ट इयर द नंबर ऑफ स्टुडंट आर इन्क्रीज बाय 20%, 10% अँड 20%. चला हा प्लस 20% होणार नो प्रॉब्लेम, हा प्लस 10% होणार नो प्रॉब्लेम आणि हा 20% होणार नो प्रॉब्लेम. इफ द रेशो ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट इन स्टेट X and Z is 1:2, then find the number of students who fit to take the examination in 2015. My dear students, if you remember that, then already I told you that की रेशोचा जो पार्ट आहे, क्वेश्चन जो दिलाय आपल्याला, क्वेश्चन मध्ये इफ सपोज देर इज अ मेन्शन, ratios are mentioned, ratios oblique the percentage is there obviously, ratios oblique the percentage is already involved or mentioned in the question. And if suppose this is the part of question, okay, so the question asked in the format ratio, in the format of ratio ultimately. And if suppose they are asking, obviously in terms of, they are asking in terms of ratio, they already given the ratios, okay, or percentage obviously, and asking for ratios again, or ratios or comparison is there. They are asking about the comparison. Comparison is simply treated as the percentage. Okay. Then and then you can just calculate the answer. Then and then you can just calculate the answer. Just remember one thing. I already told you that all the things in the basic part, if suppose key ratio, but whatever the questions we are having, त्या क्वेश्चन मध्ये जर ओनली रेशोज जर आपल्याला दिलेला आहे, रेशोज, आणि विचारताना जर आपल्याला इन टर्म्स ऑफ रेशो आणि इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर प्रश्न विचारला असेल, देन अँड देन डेफिनेटली यू कॅन जस्ट कॅल्क्युलेट द आन्सर, यू कॅन जस्ट गेट द आन्सर. बट एक गोष्ट मी सेकंड रूल त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की क्वेश्चन मध्ये देताना जर फक्त रेशोज दिलेले आहेत, फक्त पर्सेंटेज दिलेले आहेत, आणि अल्टिमेटली दे आर गोइंग टू आस्क द ऍक्च्युअल नंबर, then and then your answer must be either cannot be determined or data insufficient to calculate the answer. So इथं त्यांनी विचारताना आपल्याला अल्टिमेटली काय विचारलं, देन फाइंड द नंबर, लुक ॲट दिस, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु सीट इन 2015. एक्झामिनेशन मध्ये बसणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी किती आहेत ते नंबर आपल्याला विचारलाय माझे स्टुडंट्स. जस्ट रिमेंबर वन थिंग, सो इन दॅट केस युअर आन्सर मस्ट बी डेटा इनसफिशियंट. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, बिकॉज या कन्सेप्ट सगळ्या ऑलरेडी क्लिअर आहेत. ओके, हे जे बेसिक्स आपण या ठिकाणी बघितले होते, त्या बेसिक्स मध्ये या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. सो त्या कारणाने आपल्याला इथे बिलकुल या गोष्टीचा डाऊट नसता डेटा इन ॲडिकेट हे उत्तर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचंय. ओके फाईन. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. A sum of money is to be divided among us ABC in the respective ratio of 3:4:5, and the another sum of the money to be divided okay, divided between the E and F equally. Okay fine. If F got 1050 less than A, then how much amount did B receive? प्रश्न असा आहे. ओके चलो, नो डाऊट ॲट ऑल. बघा, पहिला एक तर एक रेशो दिला आपल्याला की A:B:C. हे तीन कॅन्डिडेट आहेत, यांना 3:4:5 मतलब 3:4:5 ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ऑलरेडी त्यांनी काय दिलंय, सम अमाऊंट दे आर ऑलरेडी डिवायडेड अमंग देम ABC इन टर्म्स ऑफ रेशो 3:4:5. दॅट्स इट. इन अनदर सम दे डिवायडेड, एक अनदर सम आहे, जी अनदर सम ई आणि एफ मध्ये त्यांनी इक्वली डिवाइड केलेली आहे, इक्वली डिवाइड केली आहे. वी डोंट नो, आपण त्याला 1:1 म्हणूयात, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला याला 1:1 म्हणू शकतो, याला आपण 2:2 म्हणू शकतो, 3:3 म्हणू शकतो, 4:4 म्हणू शकतो, 5:5 म्हणू शकतो, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा, असं काहीही म्हटलं जाईल आपल्याला. ओके, नंतर क्वेश्चन मध्ये ते काय म्हणताय की एफ ला 1050 जास्त मिळालेत. एफ ला मतलब या कॅन्डिडेटला, ह्या एफ ला 1050 जास्त मिळाले ए पेक्षा. तुम्ही जर बघितलं ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही, तर त्यांनी एचं कम्पॅरिझन एफ बरोबर केलंय, तर त्याचा कुठेही मूळ आधार, कुठलाही बेसिक्स आपल्याला या ठिकाणी मिळत नाहीये. जर आपल्याला एचं बी बरोबर किंवा बीचं सी बरोबर, सीचं बी बरोबर किंवा बीचं सी बरोबर जर कम्पॅरिझन केलेलं असतं, तर आपल्याला कॅल्क्युलेशन या तिघांचं करता आलं असतं. पण एचं कम्पॅरिझन एफ बरोबर दिलंय, ज्यांचा एकमेकाशी कुठल्याही प्रकारचा परस्पर संबंधावर कम्पॅरिझन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये. सो इन दॅट केस याच्यावर कुठलाही क्रॉस क्वेश्चन जरी तयार झाला, तरी त्या क्रॉस क्वेश्चनचं उत्तर असेल कॅन नॉट बी डिटरमाइन. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं सिम्पली उत्तर असेल कॅन नॉट बी डिटरमाइन. ओके, चला पुढचे क्वेश्चन घेऊयात आपण. चला, अ सम ऑफ रुपीज 2180 इज डिवायडेड अमंग एबीसी. आता 2180 रुपीज इज डिवायडेड अमंग एबीसी सच दॅट शेअर ऑफ ए अपॉन शेअर ऑफ बी इक्वल टू शेअर ऑफ बी अपॉन शेअर ऑफ सी.
इक्वल टू 5:7 असं त्यांनी दिलेलं आहे. देताना मतलब ऍक्च्युली जो फॉर्मेशन जे आहे क्वेश्चनचं ते थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलंय, बट इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट द आन्सर. याचं जे उत्तर कॅल्क्युलेट आपल्याला करायचं आहे ते करत असताना खूप सोप्या पद्धतीने आपल्याला जायचं. त्यांनी काय दिले, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी इक्वल टू 5/7. या केसमध्ये हा जो बी आहे, या बी इज टू सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय मिळालेली आहे, 5:7 मिळालेली. पुढे त्यांनी ए ला काय म्हणले, ए इक्वल टू बी म्हणले. आता बी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 5, म्हणजे सिम्पली आपल्याला ए इज टू बी ची जी व्हॅल्यू आहे, इथं जर हा बी 5 आहे तर हा ए बी आहे, तर बी म्हणजे 5 आहे. तसा सिम्पली आपल्या लक्षात येईल की ए इक्वल टू 5 देअर. ओके फाईन. त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू जर 7 आहे, सी इक्वल टू बी सांगितलंय, म्हणजे इथं आपल्याला हा 7 मिळाला. यांचा रेशो आपल्याला नेहमीप्रमाणे काढायचा आहे. 7×5=35, 7×5=35 होता म्हणून हे झाले 5×5=25 आणि 5×7=35 होता म्हणून हे झाले 7×7=49. माय डिअर स्टुडंट, अशा प्रकारे आपल्याला हा रेशो या ठिकाणी मिळालाय. त्यांची टोटल सम म्हणजे त्यांना किती डिवाइड करायचे, तर त्यांना डिवाइड करायचे 2180 रुपये इन दी रेशो ऑफ दिस 25:35:49. सो सिम्पली आपण इथे जर बघितलं, याला आपण 25x म्हणू शकतो, त्याच्यानंतर याला 35x म्हणू शकतो आणि प्लस याला 49x म्हणू शकतो. सिम्पली या तिघांची ऍडिशन किती दिली आपल्याला, 2180 दिली आहे. यांची ऍडिशन जर केली 5 आणि 5 10, 10 आणि किती होतात 9, रिमाइंडर इथे एक आला. त्याच्यानंतर रिमाइंडर 3 आणि 3 6 आणि 4 10, 109. तो 109x इक्वल टू अगर ये होता है तो x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 109 दुनी 218 होतात. सो सिम्पली इट इज 20. तो त्यांनी विचारलं देन फाइंड आउट द शेअर ऑफ सी. शेअर ऑफ सी कितना आहे, 19x आहे, सॉरी 49x आहे. So 49x equal to multiply by 20. Then simply you will get that it is 980. So your answer must be option number A. This is again the one kind of moderate level question. आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो. चला पुढचा क्वेश्चन. This question is a very much important question for the mainstream. या अशा टाईपचे प्रश्न जे आहेत ते अशा टाईपचे प्रश्न आपल्याला खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी विचारले जाणार आहेत, जातात. परंतु ही पण कन्सेप्ट जी आहे ना, ही पण कन्सेप्ट जर तुम्ही बघितलं तर सिम्पली रिलेटेड टू द बेसिक्स आहे. सिम्पली रिलेटेड टू बेसिक्स. तर कसं आहे सिम्पली रिलेटेड टू बेसिक्स ते आपण आता या ठिकाणी बघूयात. प्रश्न बघा, 1 year ago the ratio between the Mahesh and Suresh salary was 3:5. 1 year ago, obviously. Then पुढे ते काय म्हणतात, the ratio of their individual salaries of last year to the present year is 2:3 and 4:5 respectively. म्हणजे आता इथं एक तर सुरुवातीच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये लास्ट इयरला महेश आणि सुरेश यांचा जो सॅलरीचा रेशो आहे तो रेशो दिलाय. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये त्यांनी महेशचा लास्ट इयर आणि प्रेझेंट इयरचा रेशो दिलाय. तिसऱ्या केसमध्ये सुरेशचा लास्ट इयर आणि प्रेझेंट इयरचा रेशो दिलाय. आणि पुढे ते म्हणताय की द टोटल सॅलरीज फॉर द प्रेझेंट इयर आर इन द रेशो आर ₹43,000. म्हणजे दोघांचं मिळून जी सध्याची सॅलरी आहे ऍट प्रेझेंट जर 43,000 असेल, तर त्याच्यापैकी महेशची सॅलरी किती आहे, असा प्रश्न माय डिअर स्टुडंट्स आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तो प्रश्न आपण या ठिकाणी एकदा फक्त बघून घेऊयात. ओके चला. आता सुरुवात करत असताना मी सुरुवात कशी करतो ते बघायचंय. आता इथं मी लिहितोय सिम्पली लास्ट इयर. लास्ट इयर महेश, ऑब्विसली लास्ट इयर महेश इज टू लास्ट इयर सुरेश. यांचा रेशो मला दिलेला आहे ऑलरेडी 3:5. काही अडचणीत नसायला पाहिजे. पुढे ते काय म्हणताय, आता महेश रिस्पेक्टिव्हली म्हटलंय म्हणजे पहिले महेश बद्दल जे विचारलं जाते, महेशचा जो रेशो दिलाय कसा दिलाय, लास्ट इयर टू प्रेझेंट इयरचा रेशो दिलाय. तर आपण या लास्ट इयर टू प्रेझेंट इयरला प्रेझेंट इयर टू लास्ट इयर करायचंय. इथं मी काय टाकणार, प्रेझेंट इयर कोण, महेश ऑब्विसली इज टू लास्ट इयर कोण, महेश. बघा या ठिकाणी लक्षात काय आलं तुम्हाला, प्रेझेंट इयर टू लास्ट इयर, लास्ट इयर टू लास्ट इयर. तर हा सुरेश आहे, यांचा रेशो आपल्याला किती दिलाय, आता लास्ट इयर इज टू प्रेझेंट इयर 2:3 दिलाय, म्हणजे हा होणार सिम्पली 3:2. आपल्याला याला कॉमन करायचं आहे. आपण शिकलोय सगळे, हा झाला 3 दुनी 6. जसा हा बेत्रिक 6 होतो तसा आपण किती मल्टिप्लाय बाय 3 केला, सो इट विल बी 9:6. 3 दुनी 6 होतो म्हणून आपण त्याला 5 दुनी 10 अशा प्रकारे मिळालंय. मात्र आपल्याकडे अजून जो डेटा बाकी आहे तो बाकी आहे सुरेशचा. सुरेशचा लास्ट इयर टू प्रेझेंट इयरचा आपल्याला काढायचा आहे. बघा
इथं आपल्याला हा लास्ट इयरचा ऑलरेडी मिळालेला आहे. परत लास्ट इयर बघा, इट इज बेसिक कन्सेप्ट जे आपण ऑलरेडी बघितले. लास्ट इयर सुरेश इज टू प्रेझेंट इयर सुरेश. प्रेझेंट इयर सुरेशचा रेशो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 4:5. मतलब इथं या ठिकाणी जर आपण 4:5 जर घेतला तर आपल्याला आता लास्ट इयर टू लास्ट इयरला कॉमन करायचंय. बघा, 6 4 किंवा 10 आणि 4ला जर कॉमन करायचं असेल तर इट विल बी 20. आता हे तिघं एका इक्वल प्रोपोर्शन मध्ये आणि हे दोघं एका इक्वल प्रोपोर्शन मध्ये आहे. 10चा 20 झालाय म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 झालाय, म्हणून याला पण मी मल्टिप्लाय बाय 2 करणार. 6 दुनी 12, याला पण मी मल्टिप्लाय बाय 2 करणार. 9 दुनी 18, 4 पंचे 20 झाला, म्हणून हा पण मिळाला आपल्याला 5 5 25. आता लक्षात घ्या रेशो कसे मिळाले आपल्याला. हा जो आहे, हा जो रेशो आहे हा मिळाला आपल्याला प्रेझेंट इयर महेश. बघा, दिस इज व्हेरी इझी. प्रेझेंट इयर महेश. त्याच्यानंतर हा काय मिळाला आपल्याला, हा मिळाला आपल्याला लास्ट इयर महेश. बघा, हा मिळाला लास्ट इयर महेश. त्याच्यानंतर हा जो मिळाला आपल्याला, हा मिळाला आपल्याला लास्ट इयर सुरेश. त्याच्यानंतर हा मिळाला आपल्याला प्रेझेंट इयर सुरेश. हे लक्षात घ्या. इथपर्यंत आपण क्लिअर आहोत. आता आता प्रश्न काय आपल्याला, आता आपल्याला फक्त प्रेझेंट सॅलरीज बद्दल विचारले गेले. प्रेझेंट याची सॅलरी किती आहे, याची सॅलरी आहे 18x महेश. आणि त्याच्यानंतर सुरेशची प्रेझेंट सॅलरी किती आहे 25x. अशी हा मिळाला सुरेश. अशी दोघांची मिळून सॅलरी दिली मला 43,000. आता 18 आणि 25 किती होतात 43. 43 एक्स इक्वल टू जर 43,000 असेल तर एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 1000 मिळाली. 1000. त्यांनी मला एज विचारलेलं आहे महेशचं एज आहे 18x. मग 18x का मतलब होता है 18,000, कारण 18 गुणिले 1. ऑप्शन नंबर बी आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. बघा, इथं आपल्याला देताना प्रेझेंट इयर सुरुवात जी आहे क्वेश्चनची ती लास्ट इयरनं दिली ती दोघांच्या. त्याच्यानंतर दोघांचंही कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला इंडिव्हिज्युअली लास्ट इयर प्रेझेंट इयर दिलेलं होतं. त्याच्यातून आपल्याला A:B आणि B:C हा जो फॉर्मॅट आहे कुठला, हा आपण बघितला होता ऑलरेडी की A:B, त्याच्यानंतर B:C, त्याच्यानंतर C:D. हे तुमच्या जर लक्षात असेल तर हीच कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज केली की प्रेझेंट इयर महेश, लास्ट इयर महेश, लास्ट इयर महेश, लास्ट इयर सुरेश. पहिले आपण लास्ट इयर महेशला कॉमन केलं. मग आपल्याला 9:6:10 असा रेशो मिळाला. मग आपल्याला जो राहिलेला रेशो होता सुरेशचा, लास्ट इयर सुरेश आणि प्रेझेंट इयर सुरेशला, परत इथं लास्ट इयर सुरेश. बघा, हा लास्ट इयर सुरेश आणि हा लास्ट इयर सुरेशला आपण या ठिकाणी कॉमन केलं. कॉमन केल्याच्या नंतर 20 मिळाला आणि सिम्पली आपल्याला 18:12:20:25 असा रेशो मिळाला. 18 आणि 25 हा मिळाला प्रेझेंटचा आणि 12 आणि 20 हा मिळाला लास्ट इयरचा. सो दॅट्स वाय दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड की या पद्धतीने आपण हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात घ्या, हा प्रश्न जो आहे 2 मार्क्ससाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याला वेळ एखादा 1 ते 1.5 मिनिटं जरी लागत असेल मेन्स मध्ये तरी काहीही अडचण नाही. चला रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. ऑब्विसली ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट. ओके, 1 year बिफोर, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. 1 year बिफोर द एज ऑफ अ पर्सन वॉज 4 times. 1 year before the age of the person was 4 times of his son's age. Okay, 1 year ago. 6 year hence, his age will be 9 years more than twice the age of his son. What is the ratio of their current ages? चला, ओके, नो प्रॉब्लेम. आता ते क्लिअरली दिलंय की 1 year अगो म्हटलंय. 1 year ago द एज ऑफ पर्सन वॉज 4 टाइम. मतलब पर्सन घेऊयात आपण या ठिकाणी, पर्सन अपॉन हिज सन. म्हणजे 4 टाइम्स आहे म्हणजे तो 4x असणार आहे आणि हा x असणार. मुलगा जर x आहे तर वडील 4x आहे. 6 इयर हेन्स म्हणले. 6 इयर हेन्स म्हणजे 1 वर्ष मागचं. बघा, 1 इयर अगो आणि 6 इयर हेन्स म्हणजे आपल्याला आता पुढे जर जायचं असेल, आपल्याला 6 इयर हेन्स पर्यंत जर जायचं असेल तर हा 1 वर्ष आणि त्याच्यानंतर हे 6 वर्ष म्हणजे 7 वर्ष ऍड करावे लागतील. हे त्यांचं दिलेलं प्रेझेंट आहे. त्यांनी म्हणणं असं आहे की इथून सेकंड स्टेटमेंट चालू, 6 इयर हेन्स हीच एज विल बी. हीच मतलब कोण, अ पर्सन. दे आर टॉकिंग अबाउट द पर्सन. त्या पर्सनचं एज हे जे आहे 9 वर्षांनी जास्त असेल कोणापेक्षा, ट्वाइस द एज ऑफ हिज सन. पण केव्हा, आफ्टर 6 इयर म्हणले म्हणजे मागचं 1 वर्ष आणि पुढचे 6 वर्ष. सो व्हॉटएव्हर द चेंजेस इज देअर, ते चेंजेस होण्यासाठी किती वर्ष लागतं आपल्याला, 7. त्यांनी म्हणलंय की 4x + 7 हा इक्वल असणार आहे x + 7च्या. केव्हा, जेव्हा तो याला ट्वाइस करून याच्यामध्ये 9 वर्ष ऍड करेल तेव्हा, असं त्यांनी म्हटलं. बघा, जे इक्वेशन इथं म्हणलंय 6 इयर हेन्स, 6 वर्षानंतर
6 वर्ष न ऍड करता 7 वर्ष ऍड करण्याचा मागचा उद्देश असा होता, कारण आपण ऑलरेडी 1 इयर बिफोर आहे. ते 1 इयर बिफोर आणि 6 इयर हेन्स असे टोटल 7 वर्षानंतर, म्हणजे म्हणून मी याच्यात म्हणलंय की 4x मध्ये पर्सनच्या एज मध्ये 7 वर्ष ऍड झाले आणि मुलाच्या एज मध्ये पण 7 वर्ष ऍड झाले, तर इट विल बी द सेम, बट वेन 6 इयर हेन्स हिज एज विल बी 9 इयर मोर दॅन. बघा 9 इयर मोर दॅन घेतले म्हणजे +9 घेतले, मोर दॅन ट्वाइस द एज ऑफ सन. त्याच्या एजचं सन किती होतं, सॉरी त्याच्या सनचं एज किती असणार आहे 7 वर्षानंतर, x+7 त्याच्यात ट्वाइस करून त्याच्यात 9 ऍड करायचे. सो सिम्पली इट इज 4x+7. फक्त 20 सेकंदाचा क्वेश्चन आहे. 2x+14 +9. तो इथं आपल्याला लक्षात येते की 4x मध्ये हा 2x इकडे मायनस होणार, सिम्पली ट्वाइस x इक्वल टू 14 आणि 9 याची ऍडिशन जर केली तर 23 होते, आणि हा तिकडे जाऊन काय होणार, +7 जो आहे तो -7 होणार. तर 4तून जर 2 गेले तर नक्कीच 2 उरतात, आणि 23 मधून जर 7 गेले तर नक्कीच 16 उरतात. तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काय मिळालेली आहे, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, एक्स ची व्हॅल्यू 8 मिळाली. चला ओके, एक्स ची व्हॅल्यू मिळाली, तर एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 8. आता ही एक्स ची व्हॅल्यू जी आहे मिळालेली 8, ही आपल्याला या पर्सनचा 1 इयर अगोचा जो रेशो दिलाय आपल्याला, कुठला दिलाय, दॅट इज 4x/x. याच्यामध्ये जर ती व्हॅल्यू टाकली आपण, तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की पर्सन आपण जो सन आहे त्याचा जर रेशो आपण बघितला तर 4x मतलब 4×8=32 हा झाला. त्याच्यानंतर 8×1=8 हा झाला. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो रेशो आहे हा रेशो एका वर्ष अगोदरचा आहे, म्हणून याच्यात एक ऍड करायचा, याच्यात एक ऍड करायचा. सिम्पली यू कॅन जस्ट अंडरस्टँड 33/9 जर म्हणला, सो 3×1=3, 3×1=3 आणि 3×3=9, 11:3 असा आपल्याला रेशो या ठिकाणी मिळाला आहे. सो ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल 11:3. दॅट्स इट. दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला की क्वेश्चन मध्ये नेमकं जे दिलंय आपल्याला ते आपल्या लक्षात आलं पाहिजे, आणि ते तुम्हाला थोडंसं या ठिकाणी अशा प्रकारे जर पुट करता आलं, तर सिम्पली मला तरी पर्सनली असं वाटतं की लेस दॅन 20 सेकंड मध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता, असा हा प्रश्न आहे. चला पुढे जाऊयात आपण. लास्ट क्वेश्चन, लास्ट बट नॉट द लीस्ट द क्वेश्चन ऑफ दिस लिस्ट. बघा इथं दिलंय आपल्याला की अ मॅन ऑर्डर 4 पेअर ऑफ द ब्लॅक सॉक्स. बघा प्रश्न दिसायला मोठा दिसतोय, सो डोंट वरी अबाउट इट. ओके, अ मॅन ऑर्डर 4 पेअर ऑफ द ब्लॅक सॉक्स अँड सम, आता हा सम दिलाय, सम पेअर ऑफ द ब्राऊन सॉक्स असं त्यांनी सुरुवातीला म्हटलंय. पुढे ते म्हणताय की द प्राइस ऑफ द ब्लॅक सॉक्स इज डबल दॅट ऑफ द प्राइस ऑफ ब्राऊन पेअर्स. ओके चला, while preparing the bill the clerk interchanged the number of black and brown pair by the mistake, okay, which increases the bill by 50%. म्हणजे त्याने जे ब्लॅकच्या जागी ब्राऊन आणि ब्राऊनच्या जागी ब्लॅक टाकल्याने त्याने काय केलं, ते किमतीमध्ये किंमत जी होती तीच ठेवली, पण नंबर जे आहे ते नंबर इंटरचेंज केल्यामुळे जे ओरिजिनली त्याचं जे बिल यायला पाहिजे होतं ते काय झालंय, 50% जास्त होऊन आलंय. पुढे प्रश्न असा आहे, द नंबर, सॉरी द रेशो ऑफ द नंबर ऑफ ब्लॅक अँड ब्राऊन पेअर्स ऑफ द सॉक्स इन द ओरिजिनल ऑर्डर वॉज. ओरिजिनली तो जो रेशो आहे तो रेशो काय होता असं आपल्याला या ठिकाणी बघायचंय. बघा तिथं आपल्याला 2 फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन मांडायचा आहे. सर्वात पहिला जो पार्ट आहे तो आहे ओरिजिनल, त्याला आपण ओरिजिनल बिल म्हणूयात, काही अडचण नाही. ओरिजिनल बिल जे आहे ते असेल आपलं या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर जे बाय मिस्टेक आणि त्याच्याकडून जे बिल तयार झालंय ते बिल मी या ठिकाणी घेणार, त्याला आपण न्यू बिल असं या ठिकाणी म्हणूया. आता ओरिजिनल बिल कसं आहे, मॅन ऑर्डर ब्लॅक अँड ब्राऊन. बघा इथं मी पुट करतो ब्लॅक इज टू ब्राऊन, सिम्पली ब्लॅक इज टू ब्राऊन. आता अ मॅन ऑर्डर 4 पेअर, मतलब ब्लॅकचे 4 आहेत आणि याचे जे दिलेले आहेत त्याचे काहीतरी एक्स आहे, सम पेअर म्हणलेले आहे. द प्राइस ऑफ ब्लॅक सॉक्स इज डबल दॅट ऑफ पेअर. म्हणजे याची प्राइस आपण काय म्हणूयात, 1 रुपया मानूयात, तर याची प्राइस आपण 2 रुपये मानूयात. सर असं 1 रुपया आणि 2 रुपये मानता येतं का हो सर? येस, डेफिनेटली मानता येतं. का? कारण विचारताना आपल्याला इन टर्म्स ऑफ रेशो विचारलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्राइस 200 रुपये, 100 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 40 रुपये, 20 रुपये, असे काहीही म्हणू शकता. फक्त लक्षात ठेवा ती रेशो मध्ये असली पाहिजे की ब्लॅकची प्राइस ही ब्राऊन पेक्षा डबल असली पाहिजे. तर माझं ओरिजिनल बिल काय होतं बघा, 4 सॉक्स प्रति 2 रुपयाला, म्हणजे 4×2=8, आणि हा काय होता आता x+x. म्हणजे आपण असं म्हणू शकतो याला की माझं जे ओरिजिनल बिल होतं ते होतं x+8, x×1 दॅट इज x ऑब्विसली. हे माझं ओरिजिनल बिल होतं, पण त्याने काय केलं, नवीन त्या क्लर्कने जे चेंजेस केले ते काय केलेत बघा. इथं ब्लॅक इज टू ब्राऊन मी परत एकदा घेतो, ब्लॅक इज टू ब्राऊन. आता त्यांनी काय केलं, हा 4 असा एक्स होता, तर याला एक्स इज टू 4 केले, त्याने इंटरचेंज केलेत नंबर जे आहेत, ब्लॅकच्या जागी ब्राऊन आणि ब्राऊनच्या जागी ब्लॅक केले. प्राइस मात्र जी आहे ती ऍज इट इज ठेवली. तर नवीन जे बिल आहे त्याचं नवीन बिल काय तयार झालं, 2x+4. बघा x×2 2x आणि 4×1=4, हे झालं त्याचं नवीन बिल. तर क्वेश्चन असं म्हणतोय की जस्ट बिकॉज ऑफ दिस रिझन त्याचं जे ओरिजिनल बिल आहे ना ते
150 पट झालं म्हणजे 50% वाढलंय. मग त्याला आपण काय म्हणायचं? 150 पटने वाढलंय, 50% वाढलं म्हटलं ते 3/2 झालंय. 3/2 ऑफ व्हॉट? ओरिजिनल बिल. ओरिजिनल बिल किती माझं? एक्स प्लस 3/2 ऑफ एक्स प्लस 8 इक्वल टू काय झालं आपल्याला? ट्वाईस एक्स प्लस 4 झालाय. म्हणजे सिम्पली जर आपण याला सॉल्व्ह केलं सो इट विल बी 3x प्लस 8 3 24. त्याच्यानंतर हा 2 जो आहे इकडून मल्टिप्लाय होणार. 4x प्लस 8 जर आपण केला तर बघा, हा 8 जर इकडे आला तर इथं 16 उरतात आणि हा 3 जर इकडे गेला तर इथं x उरतो. सो माय डिअर स्टुडंट, एक्स ची व्हॅल्यू मला काय मिळाली? एक्स ची व्हॅल्यू मला मिळाली 16. म्हणजे इथं आपण सिम्पली काय म्हणू शकतो? ब्लॅक ब्लॅक जे आहे ते होते 4 आणि ब्राऊन जे आहे ब्राऊन, बघा ब्राऊन त्याचे एक्स होते, तो एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 16. म्हणजेच 4 एक 4 आणि 4 चौक 16, मतलब 1:4 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालाय. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. बघा, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू. प्रश्न जेवढा मोठा दिसत असेल, मी तुम्हाला युजली सांगत आलोय, प्रश्न जेवढा मोठा असेल तेवढा तो प्रश्न जो आहे सॉल्व्ह करायला सोपा असतो. त्या कारणाने आपल्याला या ठिकाणी जे या प्रश्नाचं उत्तर आहे 1:4 आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा, आता रेशो प्रोपोर्शन मध्ये काही क्वेश्चन्स आपण मी या ठिकाणी पुट केलेले आहेत. हे क्वेश्चन घेत असताना माझ्या हे लक्षात आलंय की काही मेन्स लेवलच्या क्वेश्चन मध्ये किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला जे काही बेसिक्स जे मी तुमचे घेतलेले आहेत ते बेसिक्स आपल्याला ऍज इट इज विचारले जातात. फक्त द वे ऑफ क्वेश्चन, क्वेश्चन विचारण्याचा जो वे आहे, इट इज क्वाइट डिफरंट दॅन द युजुअल क्वेश्चन्स. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन स्टुडंट मेनली काय होतात त्या ठिकाणी कन्फ्युज होतात आणि त्या कारणाने इट इज ही ऑर शी द स्टुडंट इज अनेबल टू सॉल्व्ह द क्वेश्चन्स. आता आजच्या या सेशन मधून तुम्हाला बऱ्यापैकी एक आयडिया आली असेल की आपल्याला मॉडरेट टू लेवल किंवा डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बेसिक्सचे किती उपयोग होतो. त्याच्यामुळे कुठलाही चॅप्टर जेव्हा आपण स्टार्ट करतो किंवा कुठल्याही चॅप्टरचे क्वेश्चन्स आपण जेव्हा सॉल्व्ह करतो, मेन्स लेवलचे असतील, मॉडरेट लेवलचे असतील किंवा इझी लेवलचे असतील, त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा जो बेस आहे तो बेस असतो बेसिक्स. ते क्लिअर असेल तर आपण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर चला आपण आज या ठिकाणी थांबूयात. पुढेच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुम्हाला भेटेल आपल्या ह्याच युट्यूब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ, एक नवीन टॉपिक, एक नवीन कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत थँक्यू.